मित्रांनो, मी तुमचा मित्र करण, मी रोहन आणि तुम्ही बघत आहे केआर फिश हंटर चॅनल। तर आज पुन्हा एकदा नवीन स्पॉट वरती आलेलो आहे आणि आज टायगर फ्रॉगचा दुसरा दिवस आहे। टायगर फ्रॉगची टेस्टिंग चालू आहे। तर चला आज काय साईजचा स्नेकहेड मिळतोय बघूया आणि लाईव्ह अटॅक दाखवण्याचा मी प्रयत्न करतो। व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा। मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे आणि टायगर फ्रॉगवरचा हा तिसरा कॅच। बघू शकताय फ्रॉग वरती नाही आहे, पूर्ण आत गेलेला आहे। फ्रॉग काढूया। Anna. Tom. टायगर फ्रॉग सक्सेसफुल। टायगर फ्रॉग, टायगर स्नेकहेड। मित्रांनो, साईज बघा स्नेकहेडची। टायगर फ्रॉगचा कमाल आणि माशाची साईज बघा, असली दानव। ओ भाई टायगर है भाई, टायगर। टायगर फ्रॉग का टायगर स्नेकहेड। मौत का हथियार टायगर फ्रॉग। कसा आहे टायगर फ्रॉगचा कमाल, असली दानव, ओरिजिनल टायगर स्नेकहेड ऑन टायगर फ्रॉग 22 ग्रॅम।
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी डेडली हंट कॉम्बोज वापरलेला आहे. फिशोलिक डेडली हंट कॉम्बो, फिशोलिक डेडली हंट रील, डेडली हंट रॉड आणि आपली मेंडोलिन 32 mm ब्रेडेड लाईन. आणि मित्रांनो ह्या रॉडला रीलला सेटअपला खूप लोक म्हणजे नाव ठेवत होते आणि आम्ही एवढा मोठा मासा पकडला सुद्धा. दादाने मोठा मासा पकडला, ते ओढून बाहेर सुद्धा काढला. तर मित्रांनो आम्ही याचा जेन्युइन रिझल्ट तुम्हाला देत आहे. डेडली हंट कॉम्बो खूपही चांगला सेटअप आहे मित्रांनो स्नेकहेडसाठी, मरळसाठी हा चांगला सेटअप आहे. तुम्ही डोळे बंद करून घेऊ शकता हा रॉड रील. आणि आमच्याकडून सुद्धा तुम्हाला चांगला असं तुम्हाला रिझल्ट आम्ही देत पण जाईल पुढं. बघू शकताय एकदम चांगली रील आहे, रॉड बघू शकताय. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.